एकीकडे कुठेही गॅस किंवा पेट्रोलचा तुटवडा नसल्याचा दावा सरकार करते आणि दुसरीकडे मात्र अनेक ठिकाणी लोकांच्या रांगा लागलेल्या आहेत। पाहुयात काय स्थिती आहे। विरारच्या गॅस एजन्सीच्या बाहेर सकाळी 7 वाजल्यापासून लोक रांगा लावतायत। 15 ते 20 दिवसांपूर्वी बुकिंग करूनही लोकांना सिलेंडर मिळत नाहीये। सत्ताधारी कुठेही गॅसचा तुटवडा नसल्याचं म्हणतायत, मात्र सिलेंडर पुरवठ्याची गाडीच येत नसल्याचं उत्तर एजन्सीवाले देत आहेत। काँग्रेसने याला सुरुवात केली, सिलेंडरची अंत्ययात्रा काढा, बोर्ड लावा, चप्पल जोडे मारा। अरे मला वाटतं की अशा परिस्थितीमध्ये आपला पक्षभेद विसरून, राजकारण विसरून सगळ्यांची आपली जबाबदारी आहे। हे राष्ट्रावरचं संकट आहे, आपण सगळ्यांनी एकत्रित राहायला पाहिजे। पण लगेच 15 दिवसापूर्वीच त्यांनी सगळ्या अंत्ययात्रा काढायला सुरुवात करून टाकली आणि त्यामुळे मग लोकांमध्ये थोडंसं लोक पॅनिक झाले। 10 दिन हो गया, अभी सिंगल बाटला है, अभी OTP पे मैसेज नहीं है, इसके लिए आना पड़ेगा। मी माझं बुकिंग 15 दिवस झालं बुकिंग करून। माझा दुसरा फेर आहे इथे यायचा। कधी बुकिंग केलं होतं? झाले 15 दिवस। 15 दिवस 15 दिवस आजपासून 15 दिवस झाले आणि वो बोलतो 8 दिवसांनी येणार, 8 दिवसांनी येणार। ते आता ऑफिसला आता ऑफिसला आलो। कधी बुकिंग केली? अरे 10-15 दिवस झाले, अजून काही पावती नाही देत आहे आणि बाटला पण नाही देत आहे। 13 तारखेला तर 20 दिवस व्हायला आले तरी अजून सिलेंडर भेटलेलं नाही। म्हटलं पावती तरी द्या, जिथे असेल तिथे तिथून आम्ही आणू। तर बोलतात गाडीच नाही येत तर तुम्हाला पावती काय देणार। 14 तारीख को मैंने बुकिंग किया था, लेकिन मेरा घर पे डिलीवरी नहीं दिया, इसलिए मैं सिलेंडर लेके आया हूँ। अब इधर से मिलेगा कि पावती देगा वो तो हमको मालूम नहीं। सोशल मीडियावर तुम्ही एवढे फोटो दाखवत, आता आता मला सांगा, परवापर्यंत शॉर्टेज होतं का पेट्रोल डिझेलचं? सुरळीत चाललेलं होतं, कुठेच काही नव्हतं। पण कालच मला वाटतं, आता मी तर आयुष्यात इच्छा नव्हतं, पण काल अचानक कुठे सोशल मीडियावर असं दाखवलं गेलं की संपणार आहे, शॉर्टेज आणि इतक्या लाईनी लागल्या की रात्री मारामाऱ्या, भानगडी, पोलीस ठेवायला लागले। आता मला सांगा, आलेल्यांना सगळ्यांना पण पेट्रोल येतोय, कुठे शॉर्टेज आहे का? नाही। आम्ही सलग 2 दिवस ऑर्डर टाकली, पण आमची गाडी काय भरली नाही। आज आमची गाडी भरली, गाडी डेपोतून निघालेली आहे। माझा फोन पण झालाय ड्रायव्हरशी, गाडी 9-10 वाजेपर्यंत आपल्या ताब्यात येईल। रोज म्हणजे इंडियन टाकतोय, पैसे ऑलरेडी आमचे पडलेले आहेत कंपनीत, तरी सुद्धा आम्हाला माल मिळत नाही। गॅस अभावी मुंबईतले छोटे व्यावसायिक गावी जाऊ लागले। सिलेंडर अभावी व्यवसाय ठप्प झाल्यामुळे त्यांनी नाराजी वर्तवली आहे। जो वर्कर्स लेबर्स हैं उनको होटल्स वगैरह में खाने के लिए होता था और अब वो सब बंद हो गया है, तो उनको सबसे बड़ी परेशानी उस चीज़ की हुई है, खाने पीना मिल नहीं रहा है। तो लोग ज़्यादातर सोच रहे हैं कि ये निकल जाए या कुछ होने से पहले। कंडीशन यही है, गैस नहीं मिल रही, लाइन लगाए हैं बंदे, और क्या। रत्नागिरीमध्ये गॅस अभावी अनेक हॉटेल्स बंद झाले। सिलेंडर अभावी हॉटेल बंद असे फलक मालकांनी लावले। 13 मार्च पासून जिल्ह्यामध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचं वाटप सरकारने बंद केलंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये LPG गॅसचा तुटवडा झालाय। शहरातील 25 पैकी केवळ 2 पंप सुरू आहेत, त्यामुळे रिक्षाची मोठी गर्दी झाली आहे। 5-5 तास CNG भरण्यासाठी थांबावं लागतंय। गेल्या 20 दिवसात LPG किलो मागे 40 रुपयांनी महागलाय। सोलापुरातही तुटवड्यामुळे LPG गॅस पंप बंद आहेत। मागच्या 10 दिवसापासून हे पंप बंद अवस्थेत असल्यामुळे वाहन चालकांचा व्यवसाय ठप्प झालाय। भाजपचे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन यांच्याच मतदारसंघात सिलेंडरमुळे लोक संकटात आली आहेत। तासनतास रांगेत उभं राहून महिला बेशुद्ध पडू लागल्यात, त्यामुळे गर्दीमुळे पोलीस बंदोबस्त ठेवण्याची वेळ देखील इथे आली आहे। पब्लिकला काहीतरी सांगा, काहीतरी बोला। हे मेंढरासारखे पब्लिक लोक इथं मरतात, तिकडे लेडीजचे काय हाल आहे बघा तुम्ही। बाया दबतायत, तरुण स्त्री पुरुष बाया तिकडे दबतायत, यांना काही घेणं नाहीये। तिथे नंबर लावायचा, हंडी इकडे ठेवायची, ते हंडी इकडे चोरून लोक नेतात। तिकडे लाईन मध्ये उभं राहायचं का हंडीला बघायचं, का तिकडे गाड्या चोरून नेतात गाड्याला बघायचं। सामान्य कोणीही वाली नाही। त्या ट्रम्पच्या त्याचे लोक हे मत मागायला बरोबर आपल्याला दारी येतं आणि आज त्यांचं नियोजन करता येत नाही। जे त्यांचे मत आहे त्यांचं नियोजन करता इथं कोणी येत नाहीये। त्याच्यामुळे तसं काही कुठे नाहीये आणि म्हणून मला वाटतं या सगळ्या गोष्टींवर कोणी विश्वास ठेवू नये। अफवा पसरवल्या जात आहे, सोशल मीडियावर खोटं दाखवलं जात आहे, खोटं सांगितलं जात आहे आणि म्हणून त्याच्यावर विश्वास न ठेवता आपलं रुटीनप्रमाणे आपण जे लागेल आपल्याला तेवढंच डिझेल घ्या, तेवढंच पेट्रोल घ्या, तेवढंच घ्या।
नाही ते काम का उद्या येईल परवा येऊन एकीकडे गिरीश महाजनांनी पालकत्वाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारलेल्या नाशिक शहरासाठी जिल्हा प्रशासनाची बैठक बोलावली. पेट्रोल डिझेलसाठी रांगा लागत असल्यामुळे याबद्दल काय उपाययोजना करता येतील याचा त्यांनी आढावा घेतला. मात्र दुसरीकडे त्यांच्या स्वतःच्याच मतदारसंघात सिलेंडरच्या रांगांसाठी महिलांवर बेशुद्ध होण्याची वेळ ओढवली. पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करावा लागलाय. कोल्हापूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर इथे सुद्धा आता पेट्रोल भरण्यावर मर्यादा घातली गेली आहे. नांदेडमध्ये मोपेड गाडीसाठी एका वेळेस 200चं, गिअर बाईकसाठी 300चं आणि कारसाठी 1,500च पेट्रोल मिळेल. संभाजीनगरमध्ये यापुढे दुचाकीसाठी एकाच वेळेला फक्त 200 रुपयांचं आणि चारचाकींसाठी 2,000चं पेट्रोल दिलं जाईल. कोल्हापुरातही दुचाकीसाठी 200 रुपयांचं आणि कारला 2,000चंच पेट्रोल मिळणार आहे. अपघाताची कोणतीही भीती न बाळगता भंडाऱ्यामध्ये चक्क राष्ट्रीय महामार्गावरच वाहनांच्या रांगा लागल्यात. महामार्गावर वाहनांच्या वर्दळीमुळे अपघाताची भीती वर्तवली जाते. मात्र लोक जीवाची पर्वा न करता पेट्रोलसाठी रांगा लावतायत. दरम्यान नायरा पेट्रोल कंपनीनं इंधनाच्या दरात वाढ केली आहे. पेट्रोलच्या दरात 5 आणि डिझेलमध्ये 3 रुपयांची वाढ झाली. कंपनीच्या दाव्यानुसार तोट्यामुळे त्यांना दर वाढवावे लागले. काही पंपावरील डिझेलचा साठा सुद्धा संपला आहे.